नमस्कार, मी संतोष मसूरकर. कोकण पल्समध्ये आपलं स्वागत आहे. 1 जून म्हणजे आमच्या गावात मोठा सण असतो. जसं व्हॅलेंटाईन डे तसं इकडे बड्डे. बहुतेक सर्व लोकांचे बड्डे असतात, जुन्या लोकांचे. त्यातलाच एक बड्डे आमच्या समोरचे शेजारी आहेत, नारायण बडवे. त्यांचा बड्डे पण आहे, प्लस ते उद्या रिटायर होतात, त्यामुळे उद्याची पार्टी तर आहे. त्याच्या अगोदरच मी म्हटलं जरा भेटून घ्यावं, नाही तर खूप गर्दी असते, माणसं खूप बोलवली आहेत, कार्यकर्ते पण आहेत रांगोळीचे. तर आता त्यांची जरा आपण इंटरव्ह्यू घेऊया. हे बघा. नमस्कार. नमस्कार. आपण किती वर्ष म्हणजे सर्व्हिस झाली तुमची? कधीपासून लागले आता? मी 35 18 नाही 81ला. 81. काय प्रवास झाला? माझा प्रवास चांगला व्यवस्थित झाला. नोकरी करत असताना मला कोणत्याही प्रकारची त्रास झालेला नाही. मी चांगल्या प्रकारे नोकरी केली. नोकरी करत असताना माझ्या कोणत्याही अधिकाऱ्यांनी सुद्धा मला सांभाळून घेतलेले, कारण मी तसा काम करत असताना कोणत्याही तऱ्हेचा काम करत असताना मला कोणताही दबाव किंवा काही आलेला नाही. आणि मी अगदी हौसेने काम करत होतो. आणि काम करत असताना मी सर्व प्रकारे सर्व माणसं जोडून, म्हणजे कोणीही आला तरी त्याला सांभाळून घेऊन मी चांगल्या प्रकारे काम करत होतो. करत असताना माझे काल म्हणजे 30/5/2025 रोजी सेवानिवृत्त झालो. आता उद्या त्यांची मोठी पार्टी आहे सेवानिवृत्त झाल्याबद्दल. यांना चांगली स्वाद त्यांची पत्नीची लागली. आता उद्याच्या तयारीसाठी आणि खूप मंडळी आल्या आहेत म्हणून तिथे बिझी आहे. नाही तर काकींची पण इंटरव्ह्यू घेतला असतं, पण आता ते बिझी असल्यामुळे. तर उद्या आपण तर पार्टीला येणारच आहे. बर्थडे आणि पार्टी पण आहे. उद्या बर्थडे आणि पार्टी आहे. पण लहानपणी तुम्हाला असं वाटलं नाही की नको जाऊया म्हणून एवढ्या लवकर? नाही, वाटलं होतं की सर्व्हिस करताना माझी मी 16 वर्षी सर्व्हिसला लागलो. पण माझे जे पिते होते ते म्हणाले की काही नाही, चल मी तुला सांभाळून घेऊ, मी आहे, सांगा ते, काही काळजी करू नको. आणि ज्यावेळी ते अधिकारी पण होते त्यावेळी पण चांगले होते. त्यांनी म्हणजे वयाचे 18 वर्ष असताना 16 वर्षी घेतले तरी पण त्यांनी मला सांभाळून घेतले अधिकाऱ्यांनी. आणि 16 वर्षापासून तुम्ही कामाला आहे? कामाला. अरे पण 16 वर्षापासून कामाला होताना मी त्यांचे जे सांगितले काम करायचो ना, त्यामुळे सर्वांचा माझा विश्वास बसला. आणि मला विश्वास बसल्यानंतर त्यांनी मला प्रत्येक ठिकाणी कामाला जात असताना सर्व प्रकारे सांभाळून घेत असताना मला त्यांनी नंतर एका कारखान्यामध्ये सायकल पण दिली स्वतःची. सायकल घेऊन मला प्रवास करायला सांगितला. तो प्रवास मी जवळजवळ 5-6 वर्षे त्यांच्या सायकलने केला. नंतर मी स्वतः सायकल घेतली. आणि ऑफिस तेच आपलं खेड ऑफिस, पीडब्ल्यूडी. नंतर ते करताना मी जवळजवळ 25-30 वर्ष सायकलच प्रवास करत होतो. अच्छा. आणि आता एक 10 वर्ष झाली, 10-12 वर्ष मी गाडी स्कूटरने प्रवास चालू झाला. मग असं तुम्ही इतकं वर्ष काम केलं, काय म्हणाले तुमचे साहेब? काय म्हणाले? काय नाही, काल मी एवढ्या वर्ष मी काम करत असताना काल मी सेवानिवृत्त झालो, तर मला सर्वांनी माझे कौतुक केले. कारण माझी कामाची पद्धत ही सर्वांना आवडली होती. आणि कालपर्यंत त्यांनी माझा कौतुक केलं आणि त्याच्यानंतर निरोप समारंभ झाला. अच्छा. मग आता एवढे 35 वर्ष जवळजवळ काम झालं त्यांचं. नाही, 44-25. तरी बघा अजून उत्साह बघा. आणि आता घरात त्यांनी किती गाई गुरु पण पाळले. सकाळी त्यांचं काम आता तेव्हा पण होतं आणि आता पण होतं. आताही आता चालू पूर्ण वर्ष पूर्ण दिवस करतील पाहिजे तर. सकाळी उठून गाई घेऊन जायच्या चरायला. आणि कोंबड्या पण पाळले. कोंबड्या पण पाळले. म्हणजे काय म्हणतात ते, माणूस बिझी आहे. त्या आजपर्यंत माझ्या म्हणजे काली माझ्यापर्यंत माझ्या तोंडावर उत्साह होता, तो अधिकाऱ्यांनाही शेवटपर्यंत मानलं, म्हणजे समजून घेतलं त्यांनी. कालपर्यंत त्यांनी भाषणात सांगितलं की आजपर्यंत म्हणजे सुरुवातीपासून कामात तुमच्या तोंडावर उत्साह आहे, आजपर्यंत अजून आहे. ते असा या वयात तुमचं तोंड कधी आली तरी ऑफिसला आणि अशात खेळत असायचे. हे राज घरचं आहे, घरचे आता नाही आहे, घरच्यांचं पण त्यांना चांगला सपोर्ट आहे. आणि त्यामुळे सर्व घरची म्हणजे मुलं पण दोन मुलं आहेत,
दोघांचाही चांगला सपोर्ट आहे फॅमिलीचा सपोर्ट असल्यामुळे चांगल्याप्रमाणे कारकिर्दी यशस्वी केलेली आहे. बरोबर ना? बरोबर. हां. आणि आजी सर्व आमची मुलं नातवंड सर्व एकत्र नातोय. हो, तुम्ही म्हणणार नाही. बघा तुमच्या यांच्या तब्येतीवर तुम्ही म्हणणार नाही. 3 नातवंड आणि 2 सुना आहेच ऑलरेडी. 5 नातवंड आहेत. हो. 5 कुठली? मुलीची 2. हा, अच्छा, मुलीची. हा, मुलीची मी विसरलो. हो, मुलगी पण आमच्याच गावात आहे. हा, तिची विसरलो आम्ही. म्हणजे जवळ 5 नातवंड आहेत. आजोबा म्हणून कोण म्हणाल का तुम्ही? बघा, हा पटकन म्हणणार नाही. त्यांच्या बरोबरची लोक आहेत दुसरी आमच्या इकडची शेजारी. ते कोण आपले जाधव यांच्या बरोबरचे आहे असं म्हणतात. जाधव म्हणालेले मला. मी त्यांच्या बरोबरच आहे म्हटलं. त्यांची तब्येत आणि हे बघा, यांची बघा. व्यवस्थित सगळं मेंटेन केलेलं आहे. चांगलं आहे. आणि याच्या पुढचं पण आयुष्य त्यांनी चांगलं व्यवस्थित करावं आणि फॅमिलीबरोबर चांगलं आयुष्य काढावं याचीच आमची प्रार्थना आहे. ही त्यांची सर्वात शेवटी नात आहे. बरोबर की नाही? हां. चला मग आपण भेटू उद्या निवृत्त समारोहासाठी जे आहे वाढदिवस आणि दोन्ही कामं एकदमच आहे उद्या. तर भेटू आपण उद्या संध्याकाळी. चला, ओके, बाय बाय. नारायण लक्ष्मण बडबेंची आज रिटायरमेंटची पार्टी आहे आणि बरोबर बर्थडे पण आहे. सगळेजण गोळा झाले. जोरात आहे. अरे वा 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 वा. अरे काय रे. हा, उद्यापासून 3रा माणूस हाताशी येतोय तुमच्याकडे. हा, सून आहे. सुनेबरोबर आता रिटायर झाले ते पण आहेत. मग काय म्हणतात, कसं वाटतंय? बरं आहे. बघा, नाहीतर जेवणाची इथे लुडबुड करत बसतील. काहीतरी काम द्या. गाई तर सकाळी 1 तासात येतात. मग हा, जेवणाला मदत करतील तुम्हाला. हा, करतील ना? हो. हे कोण? हे काय किती म्हणजे? अच्छा, मेणबत्ती. मेणबत्त्याच्या ऐवजी. अरे वा वा, आयडिया चांगली. आज वाडीत सगळ्यांचाच बर्थडे आहे. म्हणजे ह्यांच्या वयाच्या सर्वांचा. 1 जून म्हणजे बऱ्याच जणांचा बर्थडे असतो. आज मास्तरांचा पण बर्थडे आहे. चंद्रकांत मास्तर, रेवाडे मास्तर. आमच्या शेजारी जाधव, त्यांचाही बर्थडे आहे. श्री नारायण लक्ष्मण बडबे यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आणि आजच त्यांचा 60वा वाढदिवस आहे. त्याचबरोबर आमच्या ससूबाई श्री अर्पणा बडबे यांचाही 58वा वाढदिवस आहे. आणि ह्या शुभप्रसंगी तुम्ही सगळे मान्यवर मंडळी इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल मी बडबे परिवाराच्या वतीनं तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत करतो व सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो. आणि पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करतो जे रस्त्यावर उभे आहेत त्यांना की तुम्ही खाली गोष्टीवरून बसायचं आहे. थोड्याच वेळात आपण बर्थडे सेलिब्रेशन करायचं आहे त्यांचा. तर सगळ्यांना विनंती करतो रस्त्यावर थोडं खाली यावं सगळ्यांनी. आणि आज या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून तुम्ही सगळे इथं उपस्थित राहिलात. सगळे मान्यवर मंडळी, कुणाचं पर्सनली नाव घेत नाही, खूप वेळ जाईल त्याच्यात. मग सगळ्यांना धन्यवाद देतो की तुमचा मौल्यवान असा वेळ देऊन तुम्ही इथं उपस्थित राहिलात. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आपण आता बर्थडे सेलिब्रेशन कडे वळूया. तुम्ही सगळे राहा, एक फोटो काढतो.
हॅलो काय इकडून आपल्याकडे सगळे एकत्र हां जबरदस्त मोठी सर्व्हिस केली 44 वर्ष म्हणजे जबरदस्त मोठी हां ते 16 वर्ष कोण काम करायला मागणार नाही. फोटो काढतोय थांबा इकडे बघा इकडे बघा थांबा अजून एक दे मला काढून दे.
थांबा थांबा. आमच्या मुरडेगावच्या उपसरपंच निधी शिगवर आणि नारायण बडबे यांच्या कन्या यांना तर स्टेजवरती उपस्थित राहायचं आहे. मुरडेगावच्या पोलीस पाटील सोनल जाधव मॅडम यांनी उपस्थित राहायचं आहे. श्रीराम समर्थ सेवा मित्र मंडळ महिला मंडळ अध्यक्षा रशिका चिलकते. त्यांच्यामुळे काय म्हणजे ग्रामपंचायत काय असते हे मला कळलं आणि मी त्यांच्यामुळेच आज मी ग्रामपंचायत उपसरपंच म्हणून आज या पदावर कार्यरत आहे. आणि त्यांनी मला खूप म्हणजे अगदी प्रेम तू जेवला का रे? आणि त्यांना अगदी ह्याच्याप्रमाणे ते चिडचिड होतात पण त्यांना इतकंच दुसऱ्या क्षणाला ते खूप अगदी प्रेमपणाने आमच्याशी सगळ्यांशी वागतात. आणि आजच्या पुढे त्यांना सगळं आयुष्य त्यांचं भरभराटीचं आणि आनंदीमय जायो हेच ईश्वरचरणी प्रार्थना करून त्यांना पुढे प्रार्थना शुभेच्छा देते. धन्यवाद. आता याच्या आणि यानंतर आम्ही जेव्हा परवा जेव्हा त्यांच्या ऑफिसला गेलो तेव्हा तिथे जेव्हा ती लोक सांगत होती की म्हणजे हे अशी एक प्रमुख व्यक्ती आहे की 44 वर्ष त्या सर्व्हिसमध्ये काम करत होते. आम्हाला खूप अभिमान वाटला त्या गोष्टीचा. आणि म्हणजे असं आम्ही इकडे तिकडे पळालो किंवा थोडंसं खेळलो आम्ही लगेच नव्हतो पण आमचे बाबा अजूनही तीच एनर्जी घेऊन तिकडे तिकडे काम करतात, सर्वांना मदत करतात. आणि त्यांनी एवढी सगळी माणसं जोडून ठेवले हे बघून खूप असा आनंद वाटला आम्हाला की आम्ही पण म्हणजे असं नसेल की आम्ही जर कोणाला बोलवलं तर एवढी माणसं पण त्यांची माणसं म्हणून आम्हाला खूप खूप अभिमान वाटला आणि खूप भारी वाटलं की तुम्ही लोक आलात. धन्यवाद. अशा रीतीनं कार्यक्रमाचा आता शेवट चालू आहे. सांगण्यात सुरू. चला भेटू आपण परत नेक्स्ट एपिसोड.